श्री स्वामी समर्थ. पती जिवंत असताना ज्या स्त्रियांना सौभाग्यवती मरण येते त्या स्त्रियांसाठी हे अविधवा नवमी श्राद्ध केले जाते. सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्या मुलाने तिच्यासाठी अविधवा नवमी हे श्राद्ध करायचे असते. कालांतराने पुढे तिच्या पतीचे जरी निधन झाले तरीही तिचे श्राद्ध हे अविधवा नवमीलाच घालावे. मुलाने त्यात खंड पडू देऊ नये. मात्र पुढे कालांतराने तिच्या मुलाचेही जर निधन झाले तर पुढे त्याच्या मुलाने म्हणजेच त्या सौभाग्यवती मरण पावलेल्या स्त्रीच्या नातवाने अविधवा नवमी श्राद्ध घालण्याची काहीही गरज नाही. जर एखाद्या स्त्रीला मूलबाळ नसेल आणि त्यापूर्वीच तिचं मरण झालं असेल तर अशा वेळी पतीनेच तिच्यासाठी अविधवा नवमी श्राद्ध करावे. अविधवा नवमी श्राद्ध कसे घालावे तर या दिवशी श्राद्धासाठी गोडाधोडाचे जेवण बनवावे. त्यामध्ये खीर, वडे हे महत्त्वाचे पदार्थ आवर्जून बनवावे. एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलवून तिची ओटी भरून तिचा मानपान करावा. तिला सौभाग्याचा एखादा अलंकार द्यावा, जसे की हिरव्या बांगड्या, गजरा असे सौभाग्याचे दान करावे. श्री स्वामी समर्थ.